असं आपण कोणतं तंत्रज्ञान वापरले? आपण इकडे बघू शकतो अजून प्लॉट तुमचा एकदम हिरवागार आहे. ऑर्गॅनिक कार्बन सोडलं, पण मग ते नवीन ढेशे आणि नवीन सेटिंग आली आता परत डायरेक्ट डायरेक्ट. किती सोडले याला ऑर्गॅनिक कार्बन? याला 2.5 लिटर सोडले. अच्छा. 2.5 थोडं पावणे 3 असेल ओके. अंदाजे सोडला हं. आणि बाकी झेंडूला सोडला आम्ही. अच्छा. त्याच्यासोबत काय सोडलं तुम्ही कार्बन सोबत? कार्बन सोबत ते काय तुमची ती पिशवी आहे ना 4 ग्रीन लाईफ किलोची. ग्रीन लाईफ 4 किलो. 4 किलो. एवढी कमी 4 किलोची पिशवी आहे. हं. प्रमाण एवढं मिळतं का हो रिझल्ट तिचे? मिळतं. काय रिझल्ट मिळाला असं तुम्हाला प्लॉटमध्ये? दिसतोय ना रिझल्टच डायरेक्ट. ढेशे नवीन आले, फूट झाली, अच्छा, सेटिंग म्हणजे झाली. सेटिंग पण नवीन झाली. हो. आता इथं जर बघितलं तर तुम्ही म्हणताय का हे हं, परत नवीन हं, आलं सर्व बरोबर ना? हे नवीन आलं. माल ही बघू नवीन शकता सेटिंग आपण. आली. आणि हं, काळोखी पान होतो तुम्ही. ही सेटिंग आली नवीन. अच्छा, म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का? हो, आहे. अच्छा. बरं. म्हणजे कसं ॲप्लिकेशन केलं होतं कार्बन आणि ग्रीन लाईफचं? दोन्ही एकत्र सोडून दिलं. एकत्र हां, ड्रिप वॉटर सोडलं तर? ड्रिपद्वारे. अच्छा. एवढा फास्ट रिझल्ट नाही येत कशाचा. काय बोलताय? हं. आता म्हणजे भरपूर तंत्रज्ञान वापरेले जैविकमध्ये इथून मागचं आपण. हं. पण त्याच्यात आर्थिक आणि दोन्ही तुलनेत हं. रिझल्ट मग हे जवळ-जवळ आपल्याला 30% खर्च होतोय. म्हणजे याचा खर्च बाकीचा पण बाकीचे जे आहेत हां. प्रॉडक्ट त्याच्या तुलनेत म्हणजे याचा खर्च पण कमी आहे. आणि हे जास्त आहे रिझल्ट रिझल्ट चांगले आहेत. म्हणजे आज पण बाकी मार्केटमध्ये रिझल्ट नाही असं नाही, पण मग कॉस्ट पण तेवढी मोजायला लागते. बरोबर. आपण तुमचं ₹100 काम ₹30 होते. असं आहे. म्हणजे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी चांगले, वरदानच आहे. चांगले, चांगले. व्यवस्थित आहे. खर्च कमी आणि उत्पादनामध्ये पण वाढ. उत्पादनामध्ये पण आता वाढ. इथं बघा ना, पान वगैरे बघा ना, हं, एकदम म्हणजे हं. पानामध्ये काय फरक जाणवला आपल्याला? पानं जाड आणि अशी हिरवेगार झालेत. काळोखी वाढली का? साईज वाढली भोपळ्याची. भोपळ्याची साईजही वाढली, साईज वाढली, स्पीड वाढलं स्पीड आपटेकचं. वाढला. आता इथून पुढून तुम्ही हेच तंत्रज्ञान वापरणार का? वापरणार आपण. अच्छा. आणि मला सांगा आत्तापर्यंत किती माल निघाला भोपळ्यात? भोपळ्यामध्ये आपला 12 एक टन गेला असेल आतापर्यंत. 12 टन गेला. हां. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. बाळासाहेब देवराम आरोटे, मेंदुरी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर, अहिल्यानगर. अहिल्यानगर. हं, आता आपण बघू शकतो इथे हा आपला भोपळ्याचा प्लॉट आहे बरोबर ना? हो. व्हरायटी कोणती सर ही? ही बली म्हणून आहे. बल्ली म्हणून आहे. हं. अच्छा. लागवड कधी केली होती? ही लागवड ऑक्टोबरची आहे. ऑक्टोबरची आहे का? हं, अच्छा. मला सांगा आता हा प्लॉट बघतोय आपण बरोबर ना? हं. हा किती महिन्याचा प्लॉट झालेला आहे? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 3.5 महिन्याचा. 3.5 महिन्याचं झालंय. हं. अच्छा. मला सांगा टोटल शेती किती आहे आपल्याला? आपल्याकडं 1.5-2 एकर निमुनीचा भाग आहे. ओके. हे काही ऊस, काही बीट, काही झेंडू असं 5 एक एकर आहे आपल्याकडं. अच्छा. हं, आता आपण जर बघितलं, हं, ज्यावेळेस भोपळ्याचा प्लॉट 3-3.5 महिन्याचा होतो, हं, त्यावेळेस प्लॉट पिवळा पडून जातो. म्हणजे त्यावेळेस हं. प्लॉट पिवळा पडतो हो. आणि तोडे वगैरे थांबतात. हं. मग असं आपण कोणतं तंत्रज्ञान वापरले? आपण इकडे बघू शकतो अजून प्लॉट तुमचा एकदम हिरवागार आहे. ऑर्गॅनिक कार्बन सोडलं. आपल्याला माहिती कुठून भेटली? हे मी YouTubeवरती बघितलं होतं असंच. व्हिडिओ पाहिले होते. व्हिडिओ बघितले होते. अच्छा. मग तुम्ही फोन केला का? फोन केला. अच्छा. मग तुम्ही कार्बन आणि ग्रीन लाईफ आपल्याला उपलब्ध झालं. उपलब्ध झालं. अच्छा. समजा जर हे तंत्रज्ञान भेटलं नसतं तुम्हाला, तर आज प्लॉट कसा असता आपला हा? म्हणजे थोडं त्याची तेज नसतं एवढं. म्हणजे हा हं. वरती आपण माल बघतोय, नवीन इथे नसती. वरती नवीन नवीन सुरुवात नसती झाली. सेटिंग दिसतीये, हं. ती लागली नसते. लागली नसते. बरोबर. आज तुम्ही समाधानी का? हो, आहे ना. काय सांगाल शेतकऱ्यांना? चांगलं आहे वापरायला काही हरकत नाही. झेंडूला पण वापरलंय आपण. हं, हं. झेंडूचे रिझल्ट खास आहे. आता हा जुना प्लॉट आहे. हं, पण झेंडूची नवीन जी सुरुवात होती ना, हं. 12 दिवसामध्ये एक काडी होती, तर त्याचं डायरेक्ट झाड झालंय. म्हणजे खरं 100 म्हणजे त्याची ग्रोथ जर मल्टिप्लाय केली तर जवळ-जवळ 20 पट झाली असेल. 20 पट. हं. म्हणजे चांगलं झालं. तुम्ही फोटो अगोदर पाठवलेत त्यावेळेस झाड एकदम छोटं होतं. आता बघितलं आम्ही व्हिजिट देऊन आलोय आता हां, हां. झेंडूला. बेस्ट रिझल्ट आला. आता मला सांगा सरासरी तुम्हाला उत्पादन किती भेटलं 12 टन म्हटल्यावर? 12 टन म्हटल्यावर आता रेट वगैरे किती होती? रेट पहिले रेट जास्त होते हं, 28, हं, नंतर 24. आता हं. हे 2 क्वालिटीत जातो. मोठी क्वालिटी ₹15 किलो अच्छा. आणि बेबी म्हणजे बारीक जो असतो हं. 500-600 ग्रॅमचा बरोबर. तो ₹24 जातो आता. मॉलला जातो मला.
अच्छा. ऑर्गॅनिक आहे ना पूर्ण. हां, बरोबर, बरोबर. हं. आता भोपळा वगैरे घरी खात असाल ना आपण? हां, टेस्ट आहे. टेस्ट कशी आहे? चांगली टेस्ट चांगली. चांगली टेस्ट. हं, आता इतर जे शेतकरी ज्यांना भाजीपाला लागवड करायची हं. किंवा दोडका लावायचा किंवा भोपळा लावायचा, काय सांगेल या शेतकऱ्यांना? चांगलं आहे तंत्रज्ञान आणि स्वस्तात मस्त आहे. मेन म्हणजे. म्हणजे आ तंत्रज्ञान स्वस्तात मस्त आहे. म्हणजे ब्रँड पण आपल्याला ब्रँड आपल्या याच्या भावात भेटत आहे. आपल्या एकदम. लोकल भावात ब्रँड आहे. म्हणजे आज हं, जे बाहेर आहे मार्केटमध्ये हं, कॉस्टली पण खूप आहे. हं. रिझल्ट असतात प्रॉडक्टचे पण ते महाग खूप महाग असतात. असतात. हां. तसं इकडे मग तेच ना लोकल भावामध्ये ब्रँड आहे आपल्याला. खर्च कमी हं, आणि ब्रँड पण भेटतो. हं. अच्छा. आता मला सांगा ह्या गावामध्ये पाणी वगैरे कसं आहे? भरपूर पाणी 100% बागायत आहे इथं. 100%. हं. बरं, बरं. शेती किती वर्षापासून करता आपण? आपण जवळ-जवळ 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाली. हं. प्रमुख व्यवसाय शेतीचे का? शेतीच आहे. अच्छा. पहिले म्हणजे बोला ना, बोला ना. गाया वगैरे होत्या, पण आता ते गायांचं काम नाही करत आपण. हं, हं. शेतीच बघतो पूर्णपणे. अच्छा. आता मला हे सांगा, हे अंतर किती आहे आपलं भोपळ्याचं? 5 फूट आहे. 5 फूट आणि 2 याच्यातलं झाडांमधलं 3.5 असेल. 3.5 असेल. हं. लागवडीचं नियोजन सांगा, म्हणजे अगोदर जमीन वगैरे कशी तयार केली ती आपण? पूर्ण रेग्युलर नांगरणी केली, रोटर मारला, हां, हां. सरी ओढली, बेड पाडले, हं, हं. मल्चिंग बसवून आणि लावून दिलं. लावून दिलं. हं. अच्छा. तर मला सांगा, तुम्हाला मग तुम्ही सांगितलं का अनुभव भरपूर आहे शेतीचा, हं, बरोबर? हं. आजपर्यंत म्हणजे असं एकही रासायनिक किंवा एवढं असं नव्हतं रिझल्ट आला. काय हां, बोलताय? एवढ्या फास्ट आणि म्हणजे कमी किमतीत. प्राईजमध्ये रिझल्ट काढले, पण कॉस्ट नाही एवढी मोजायला लागली आपल्याला एवढंच. असं म्हणजे इकडं एकदम कमी कॉस्टिंगमध्ये काम झालं. काम झालं असं. म्हणजे थोडक्यात भरपूर खतं, औषधं वापरली, पण हं. असा रिझल्ट नाही आला कधी. नाही आला. हं. आता इथून पुढून तुम्ही हेच तंत्रज्ञान वापरणार हो, का? हो, हो. अच्छा. म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का? समाधानी आहे ना. अच्छा. आज रासायनिकवरती काय समस्या राहिल्या शेतकऱ्यांना? नाही रासायनिकचं कसं होतंय हं. सुरुवातीला रिझल्ट येतात. बरोबर. पण झाड वीक झालं ना, हं. नंतर अपटेक होत नाही. बरोबर. लॅमिटोड येतात खाली. हं. नंतर ते डॅमेजच होऊन जातं शेवटी. अच्छा. हं. आणि हे वापरल्यानंतर काय बदल होईल शेतीमध्ये? शेतीमध्ये चांगला बदल होईल. शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायला पाहिजे. हे वापरल्यानंतर? हं. अच्छा. म्हणजे काय वाटतं काळाची गरज आहे का आज? गरज आहेच आहे ना. ऑर्गॅनिक पण होतंय. आता आम्ही हा आहे ना ऑर्गॅनिक म्हणून मॉलला देतोय. अच्छा. त्याची टेस्टिंग पण होते. बरं. लास्ट टाईमला मी भोपळा केलता. हां. टेस्टिंगमध्ये रेसिड्यू सापडला होता. बरं. पण आता मी त्यांना म्हणतोय टेस्ट करा. आता रेसिड्यू फ्री आहे आपलं. म्हणजे सापडणारच नाही. सापडणारच नाही. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरल्यानंतर जो केमिकल रेसिड्यू तो नष्ट होतो डायरेक्ट. नष्ट होतं. हां. अच्छा, अच्छा. हं. बरं, बरं. म्हणजे तुम्ही पूर्ण घरची शेतीच बघता सर्व. हो, हो. अच्छा. चालेल सर. आपण खूप छान माहिती दिली. हं. पुन्हा एकदा आता मला शेवटचा प्रश्न आहे. याला आत्तापर्यंत कार्बन आणि ग्रीन लाईफ किती गेलं? ग्रीन लाईफ 4 किलो. 4 किलो. कार्बन 2.5 ते 3 लिटर. 3 लिटर. हं. किती क्षेत्राला? हे 32-35 गुंठे असन. म्हणजे एवढं क्षेत्र आहे जास्त हं, 35 गुंठे. हं. तरी एवढ्या कमी प्रमाणात हो, तुम्ही वापरलं आणि हो. रिझल्ट मिळाला. रिझल्ट मिळाला. हो. अच्छा. म्हणजे रासायनिकवर जर बघितलं तर दिवसाआड स्प्रे घ्यावा लागतो. हो, हो. तसं इकडे कसं आहे? तसं नाही काही. म्हणजे हे वापरल्यानंतर वरचा खर्च कमी होईल का कमी होईल. हो, 100%? कमी होईल. अच्छा. म्हणजे जो आज शेतकरी रासायनिकवरती जो फवारणीचा खर्च करतोय, हं. किती टक्के कमी खर्च आहे या तंत्रज्ञानाचा? याचा झाला ना जवळ-जवळ 70% कमी होईल असं वाटतंय मला. डायरेक्ट? डायरेक्ट 30% खर्च आहे असं धरा. अच्छा. काय फरक आहे? 70% रेग्युलरमध्ये कमी होईल खर्च आपला. डायरेक्ट? हं. आज मार्केटमध्ये भरपूर लिक्विड आलेली आहे, बरोबर ना? हं, हं. काय आहे. फरक आहे त्या लिक्विडमध्ये आणि कार्बनमध्ये? कार्बनचं याच्यामध्ये बरंच काहीतरी आहे सिस्टम. म्हणजे त्याला जे पाहिजे ना, हं. फेल्विका आहे ना, अमिनो आहे आणि सर्व आहे आणि ह्युमी, भूमिका आहे, सर्व आहे. कार्बन हं. म्हणजे सर्वांगीण विकास करण्याचं काम करतं सर्वांगीण झाडाचे. विकास होत आहे. हो. अच्छा. आणि जी ग्रीन लाईफची बॅग बघितली आपण हं, 4 किलो, हं, ती दिल्यानंतर तिच्यात आणि आज मार्केटमध्ये 50-50, 25-25 किलोच्या बॅग आहे. हं, हं. काय फरक आहे हो ग्रीन लाईफ आणि त्या बॅगेमध्ये? नाही, नाही. आहे ना आता याने टेक्नॉलॉजीच आहे शेवटी. हं. चांगलं आहे. अपटेक आणि सपोर्ट करतंय. सपोर्ट जमिनीला करतात. करतंय आणि पिकाला पण करतंय. म्हणजे 4 किलोमध्ये एकदम खतरनाक हो, रिझल्ट हो, मिळतात. हो. चालेल, चालेल. हं, खूप छान माहिती दिली. पुन्हा हं. एकदा आपलं नाव सांगा. बाळासाहेब देवराम आरोटे, हं. तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. गाव कोणतं आहे? हे मेंदुरी गाव आहे. मेंदुरी. हं. चालेल. खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर. ओके.